नाशिकच्या भोंदूखराची पोलीस कस्टडी आज संपणार। भोंदूखरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। भोंदूखरातवरील आतापर्यंत 11 गुन्ह्यांची नोंद, यापैकी 9 महिला अत्याचाराचे तर 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल। खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही, असं खरात महिलांना बोलायचं। खरात महिलांची गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यात ओढायचा। खरात प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर। अशोक खराच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देशविदेशात शेकडो कोटींची हेराफेरी, व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजाने देत असल्याचा संशय। खराच्या ओकास कार्यालयाची एसआयटी कडून पुन्हा तपासणीत खराच्या कार्यालयातील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिसही थक्क। खराच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अति गडद काळ्या रंगाची होती। चाकणकरांवरही गुन्हे दाखल करून अटक करा। खरातला राजकीय पाठबळ देणाऱ्यांना अभय देऊ नये। खरात प्रकरणी चाकणकरांना सहआरोपी करण्याची विकास लवांडे यांची फडणवीसांकडे मागणी। देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। घरगुती गॅसच्या पुरवठ्यात 75% वाढ, वाढवणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केलाय, फडणवीसांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतात। सर्व सुरळीत सुरू आहे, मग केरोसिन का सुरू केलं? भास्कर जाधवांचा सवाल। 8 ते 10 वर्षापासून बंद असलेलं केरोसिन का वाटताय? जाधवांची टीका। जिथे पीएनजीचं वाटप सुरू आहे तिथे तातडीने पीएनजी घ्यावं। 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल। पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अकोल्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी। गॅससाठी रांगेत उभं राहून चक्कर येऊन शंकरराव शिरसाटांचा मृत्यू। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात आणखी एक पत्र। आंबील सणाला जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात लोढा यांचं पत्र। मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी। युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर परिणाम। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचं आयोजन। या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होणार। प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद। आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया। तर अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा, शेळके यांचं वक्तव्य। खासदार भुमरेंच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल। दाऊदपुरा भागातील 9 एकर हिबानामा जमीन प्रकरणी गुन्हा दाखल। हिबानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार होती। छत्रपती संभाजीनगर येथे आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल।